आली. मी माणिक गोविंद मोरे, तुकोबारायांचा 10वा वर्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम संस्थांचा माझे. तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम. तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे संतवीर रामदास महाराजांची मूर्ती यांची वारकरी संप्रदायावर असलेली निष्ठा, भक्ती आणि सेवा आणि वारकरी संप्रदायासाठी असलेले योगदान हे कदापि कुठलाही समाज, वारकरी संप्रदाय कुठलाही समाज विसरू शकणार नाही. वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये पूर्वी टोल असायचे, जकात असायची वारकऱ्यांना तीर्थक्षेत्रात प्रवेश करायला, ती बाबांनी बंद केली. पंढरपूरच्या मंदिरामध्ये सुद्धा बाबांनी बरंचसं काम केलं आणि या सगळ्या गोष्टीपासून बाबांचं वाहतूक सांगण्याला हे मोठं योगदान आहे. आडला नडलेला हा ग्रामीण समाज त्यावेळेस 10 पैसे 5 पैसे सुद्धा खूप होते. त्यावेळेला 50 पैशाचा टोल जकात घेणं हे सुद्धा समाजाला अशक्य होतं. अशा काळात ती मदत केलेली आहे रामदास महाराजांनी की ते वारकरी संप्रदायावरती खूप मोठं योगदान आहे. अशी अनेक कामं बाबांनी संप्रदायाची केली आणि आता त्यांचा अमृत महोत्सव ज्ञान मंदिराचा संपन्न होतोय. येणाऱ्या 23 फेब्रुवारीपासून तो चालू होऊन 2 मार्चपर्यंत तो चालणार आहे. त्यामध्ये भंडारदरा कराडकर, संदीपान महाराज, हसेगावकर या सगळ्या मोठ्या मोठ्या मंडळींची कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. खऱ्या अर्थानं ज्ञान यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि या बाबांच्या ज्ञान मंदिराला आपण आपल्या पद्धतीनं यथोशक्ती सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करावी, जेणेकरून रामदास महाराजांनी जी संप्रदायाला मदत केली ती कुठंतरी आपल्याला नतमस्तक व्हायला लावणारी आहे. म्हणून या सप्त्याला आपण सगळ्यांनी यावं, ज्ञान मंदिरात या ज्ञानाचा लाभ घ्यावा आणि अमृत महोत्सवातलं ज्ञानमय अमृत आपण प्राशन करून नामदेव आपल्या रामदास भाऊंना आपण या ठिकाणी या कामामध्ये सहकार्य करावं आणि ज्ञान मंदिर मोठं व्हावं. अशा प्रकारचे, कारण या तुकोबारायांच्या ओतूरला जाणाऱ्या मार्गावरती हे गाव आहे की जे तुकोबाराय त्या जागेवरून गेले असतील, त्यांचा पदस्पर्श